नमस्कार। तर या 253 तालुक्यांमध्ये आता भरपाई सरसकट इथं मिळणार आहे। तर यामध्ये 253 तालुके कोणते आहेत, तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, त्याचप्रमाणे जून ते सप्टेंबर मध्ये जे की अतिवृष्टी व पूर यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत, तर अशा जे की तालुक्यांमध्ये 253 आता भरपाई इथं मिळणार आहे। किती भरपाई मिळणार आहे, तर त्यामध्ये मनुष्य असेल, शेती असेल, पिकाची, त्याचप्रमाणे गुरुढोरं असेल, त्यानंतर तुमचा गोटा असेल, तुमच्या घराची इथं नुकसान झालेले असेल, तर सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत बघा। तर त्यामध्ये कोणते जिल्हे व कोणते तालुके येणार आहे त्याचं GR सहित तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आपण इथं सुरू केलेली आहे। तर जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज इथं आता मिळणार आहे। तर यामध्ये तुमची शेतजमीन असेल, खरडून जर गेलेली असेल, किंवा विहिरीचे नुकसान झालेले असेल, तुमच्या घराचे नुकसान झालेले असेल, तुमच्या घराचं बांधकाम सुरू असेल, किंवा कच्ची असेल, भीत पडलेली असेल, काही जरी झालेलं असेल, मनुष्यहानी, पशुहानी, त्याचप्रमाणे घर पडझड झालेली असेल, तर घरातील वस्तू तसेच इतर सार्वजनिक मालमत्ता, तर ज्याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते आता या 253 तालुक्यांमध्ये सर्व जणांना आता मिळणार आहे। तर या संदर्भात हा जो काही GR इथं आलेला आहे, तर आता कशा प्रकारे तुम्हाला भरपाई इथं मिळणार आहे ते जाणून घेऊया। तर आता मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आता जर कोणाचा यामध्ये जून ते सप्टेंबर मध्ये जे काही अतिवृष्टीमुळे जे काही कोणी मृत्यू जर पावलेला असेल, तर अशांना त्यांच्या वारसांना, मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये इथं त्यांना देणार आहे। 4 लाख रुपये इथं मिळणार आहे। तर त्याचमध्ये कोणी जर दिव्यांग जर झालेलं असेल, तर त्यामध्ये 40 ते 60% जर अपंग कोणी झालेलं असेल, तर अशांना 74,000 रुपये इथं मिळणार आहे। त्यानंतर 60 पेक्षा अधिक अपंग झाले असल्यास त्यांना 2.5 लाख रुपये मिळणार आहे। तर इथं अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास त्यांना आर्थिक मदत म्हणून इथं दिलं जाणार आहे। जखमी व्यक्तीस ते जर हॉस्पिटलमध्ये जर म्हणजे दवाखान्यामध्ये जर भरती असेल 1 आठवड्यापेक्षा किंवा 1 आठवड्यापेक्षा कमी, तर त्यांना 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी जर झालेला असेल तर त्यांना 16,000 रुपये इथं मिळणार आहे। 1 आठवड्याच्या आत जर कमी असेल तर त्यांना 5,400 रुपये त्यांना भरपाई इथं दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे आता तुमचं घर असेल, पूर्णपणे जर नष्ट जर झालेलं असेल, तर अशांना 1,20,000 रुपये त्यांना प्रति व्यक्तीला मिळणार आहे। म्हणजे तुमचं जे काही कुटुंब आहे, तुमचं जर घर नाहीसं झालेलं असेल, तर पूर्ण पडलेलं असेल, तर तुम्हाला 1,20,000 रुपये इथं मिळणार आहे। कच्च्या घरासाठी डोंगराळ भागात हे जे आहे सपाट भागासाठी 1,20,000 रुपये, डोंगराळ भाग जर असेल तर 1,30,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे पडझड जर झाली असेल, कोणाचे भीत वगैरे पडली असेल, कोणाचं घर वगैरे जर पडलेलं असेल, जरासं जर खचलेलं असेल, तर अशांना प्रति घर 6,500 रुपये पक्क्या घरासाठी, त्यानंतर कच्च्या घरासाठी 4,000 रुपये इथं तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे झोपडपट्टी, तर आता ज्यांची झोपडपट्टी आहे तर अशांना प्रति झोपडपट्टी 8,000 रुपये इथं त्यांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे गाईचा गोटा असेल, बैलाचा गोटा असेल, तर अशांसाठी 3,000 रुपये प्रति गोटा इथं मिळणार आहे। जर तुमच्या गावामध्ये 10 गोटे असतील तर 10 जणांना 8,000 रुपये प्रति व्यक्तीस मिळणार आहे। त्यानंतर इथं 3,000 रुपये प्रति गोटा। जनावरांसाठी आहे, दुधाळ जनावरे जर असेल तर 37,500 रुपये प्रति जनावर इथं मिळणार आहे। म्हणजे गाई असेल, म्हैस असेल, जे काही दुधाळ आहे तर जनावरे, तर त्यामध्ये 37,500 रुपये प्रति जनावर। एका जनावराची तुम्हाला किती मिळणार आहे? 37,500 रुपये। त्यानंतर ओढकाम करणारी जनावर, त्यामध्ये बैल वगैरे जे काही येतात, तर त्यामध्ये 32,000 रुपये प्रति जनावर इथं तुम्हाला मिळणार आहे। लहान जनावरांसाठी 20,000 रुपये प्रति जनावर इथं त्यांना मिळणार आहे। शेळी मेंढी असेल तर स्पेशलसाठी प्रति जनावर 4,000 रुपये इथे मिळणार आहे। तर आता 100 रुपये प्रति कोंबडी, जे की तुमच्या याचे नुकसान जर झालेले असेल तर 100 रुपये प्रति कोंबडी तुम्हाला भरपाई मिळणार आहे। शेती पिकाच्या नुकसानासाठी तर आता जिरायत जी काही पिके आहेत त्यामध्ये 8,500 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला इथं मिळणार आहे। त्याचप्रमाणे 3 हेक्टरची मर्यादा यामध्ये
त्यानंतर सिंचनाखाली म्हणजे बागायत जर असेल तुम्हाला 17,000 रुपये प्रति हेक्टर इथं तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बहुवर्षीय म्हणजे वार्षिक पीक जर असेल तर 22,500 रुपये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला इथे आता मिळणार आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाची गाड जर झालेली असेल तुमच्या पिकामध्ये, त्याचप्रमाणे शेती जे काही गाड काढणे म्हणजे तुमच्या गाडीहून जर बसलेला असेल तुमच्या शेतामध्ये तर 18,000 रुपये प्रति हेक्टर तुम्हाला इथं भरपाई मिळणार आहे. दरड कोसळणे, त्यानंतर जमीन खरडणे, खचणे, त्यानंतर नदीपात्र प्रवाह झाल्यामुळे जमिनीची जी काही माती आहे ती वाहून जाणे, त्याचप्रमाणे इथं 47,000 रुपये प्रति हेक्टर त्यांना आता इथं भरपाई इथं मिळणार आहे. त्यानंतर कोणी व्यवसाय करत असेल तर अशांसाठी तुमची जर बोट जर असेल तर अशी जर तुमची बोट नाहीशी झालेली असेल तर बोट दुरुस्तीसाठी त्याचप्रमाणे जाळीसाठी तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे. 6,000 रुपये बोटीची दुरुस्तीसाठी तुम्हाला इथे मिळणार आहे. जर तुमची बोट म्हणजे तुमची जे काही बोट आहे ते जर पूर्णपणे नष्ट झालेली असेल तर तुम्हाला 15,000 रुपये बोटीकरिता इथे मिळणार आहे. जर बोटीची जाळी दुरुस्ती करायची असेल तर 3,000 रुपये, तर जाळी पूर्णपणे जर नष्ट झालेली असेल तर तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे. मग जे काही जमिनीचा महसुलातील सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, तर तुमचे जे काही पाल्य असेल जे की तुम्हाला तालुक्यांमध्ये तर त्यांची 10वी 12वीची फी तर माफ होणार आहे. त्यानंतर आता यामध्ये कोणकोणते तालुके आहेत ते आपण जाणून घेऊया. तर आता तुम्ही याचे जे काही स्क्रीनशॉट आहे काढून घ्यायचे आहे. तर आता EKYCचं इथं दिलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे फार्मर ID कार्ड काढलेलं नाही तर अशांनी कार्ड काढून घ्यायचं आहे. तर DBTद्वारे तुम्हाला तुमची EKYC करायची आहे. मदत वाटपाची पूर्ण कारवाई हे तपशील संकेतस्थळावर तुम्हाला बघायला मिळेल. तर यावरती आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ येणार आहेत. त्या संदर्भात जे काही अपडेट येईल सर्वात पहिले तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल. तर आता याची तुम्ही जे व्यवस्थित बघून घ्या. यामध्ये जिल्हे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहे, अमरावतीमध्ये 6, वाशिममध्ये 3, बुलढाण्यामध्ये 9, अकोल्यामध्ये 5 आणि चंद्रपूरमध्ये 14. अतिवृष्टी पुरामुळे बाधित तालुके यामध्ये यवतमाळ, वणी आहे, झरी आहे, जामणी आहे, कळंब आहे, पांढरकवळ आहे, मारेगाव आहे, आर्णी आहे, घाटंजी आहे, यवतमाळ आहे, राडेगाव, दारवा, नेड, बाभुळगाव. तर इथून तुम्ही जे अमरावतीमध्ये धारणी आहे, मोर्शी आहे, चांदूर बाजार आहे, अमरावती आहे, चिखलदरा आहे, नांदगाव, खंडेश्वर आहे. तर इथं वाशिममध्ये कारंजा आहे, मानोरा आहे, वाशिम आहे. तर इथे दिलेले आहे तुम्हाला. तर इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं जी काही जिल्ह्यांची नावे तुम्हाला इथे दिसेल, त्यानंतर इथं वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया. तर इथं वर्ध्यामध्ये ज्या 7 आहे, नागपूरमध्ये 12 आहे, भंडारामध्ये 6 आहे, गोंदियामध्ये 7 आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की यामध्ये चेक करा की तुम्ही तुमचा तालुका आहे की नाही. व तुम्हाला याबद्दल जे की लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळेल. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर इथं जे काही आपण गोंदियापर्यंत पाहिलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये जे काही चालू झालेले आहे गडचिरोली, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नंदुरबार. तर यामध्ये जी काही गडचिरोली आहे, धानोरा आहे. तर इथून तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्यायचा आहे. गडचिरोलीमध्ये 11 आहे, सोलापूरमध्ये 11 आहे, अहिल्यानगरमध्ये 13 आहे, पुणेमध्ये 7 आहे, कोल्हापूरमध्ये 3 आहे, साताऱ्यामध्ये देखील 3 आहे, सांगलीमध्ये 8 आहे, नाशिकमध्ये 15 आहे, जळगावमध्ये 4 आहे, नंदुरबारमध्ये 6 आहे. त्यानंतर इथं धाराशिव आहे, लातूर आहे. तर धाराशिवमध्ये 8 आहे, लातूरमध्ये 10 आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. यामध्ये तुम्ही तुमचा तालुका आहे की नाही चेक करून घ्या. त्यानंतर तुम्ही कोणत्या तालुक्यामधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा. तर आता यानंतर जे की आता हे शेवटचा टप्पा आहे. तर यामध्ये 31 जिल्हे आहे. त्यानंतर इथं परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर. परभणीमध्ये 9, हिंगोलीमध्ये 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 9,
जालन्यामध्ये 8, बीडमध्ये 11, रायगडमध्ये 15, रत्नागिरीमध्ये 7, त्यानंतर ठाणेमध्ये 5, पालघरमध्ये 7. तर एकूण जे आहे 253 तालुके यासाठी मंजूर झालेले आहेत. तर आता याची भरपाई कशा पद्धतीने मिळणार आहे, तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, ज्याने कोणी तुम्ही यामध्ये चेक करून घ्या की तुम्ही कोणत्या तालुक्यामधून बिलॉंग करता व याची भरपाईची रक्कम तुमच्या जिल्ह्यांमध्ये काही अपडेट आली की नाही व तुम्ही कोणत्या तालुक्यांमधून व तुम्हाला पीक भरपाई तुम्हाला जर विविध योजनेचा कोणतेच लाभ मिळत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. यावरती लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.